इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात 8 एकरहून अधिक जागेत 1986 साली राजाराम स्टेडियमची उभारणी करण्यात आली. सन 1995 मध्ये स्टेडियमचा विस्तार करण्यात आला. महानगरपालिकेच्या मालकीच्या या मैदानावर मागील 18 वर्षांमध्ये एकमात्र रणजी सामना वगळता कोणताही मोठा सामना झालेला नाही. मोठे सामने भरवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या असल्या तरी त्याची देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळं मैदानाची दुरवस्था झाली आहे. शहर आणि परिसरातील क्रिकेट खेळाडूंना दैनंदिन सराव आणि स्पर्धा भरवण्याच्या दृष्टीनं अडचणी येत आहेत. क्रिकेट संघटनांकडून या मैदानाचा विकास करण्याबाबत सातत्यानं मागणी होतीये. त्याच अनुषंगानं या मैदानात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा व्हाव्यात यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी पाठपुरावा सुरू केलाय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे मैदान विकसित करण्याच्या उद्देशानं MCAचे सेक्रेटरी कमलेश्वर पिसाळ यांनी शुक्रवारी या मैदानाची पाहणी केली. यावेळी आमदार राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपस्थित होते. आमदार आवाडे यांनी मैदानासंदर्भात संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर महानगरपालिकेतही बैठक झाली. शासनाच्या नियम आणि अटीनुसार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसोबत करार करून राजाराम मैदानाचा विकास आणि आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासह देखभाल दुरुस्तीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मैदानाच्या विकासासंदर्भातील रूपरेषा लवकरच निश्चित केली जाणार आहे. यावेळी महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे, शेखर शहा, सचिन खोंद्रे, नागेश पाटील, धनंजय टारे आदींसह विविध असोसिएशनचे पदाधिकारी, क्रिकेट खेळाडू उपस्थित होते.